पुणे शहर सोडून जेव्हा माऊलींचा पालखी सोहळा सासवडकडे जात असतो तेव्हा हा अखंड वैष्णवांचा मेळा समाधानी असतो। या वाटेत वारकऱ्यांची बॅग जड आणि मन प्रसन्न असतं। सेवेकऱ्यांचे खाऊ वाटप आणि स्वागत पाहून मी तर ह्या वर्षी गोड सजवलेला विठ्ठल पाहिला आणि दुसरीकडे तोच सावळ्या वारकरीला गाडीवर घेऊन जाताना नातवाचं बोट पकडून चालणाऱ्या माऊलींचं स्वागत मोठ्या कळशातून पुष्पवर्षावाने झाले। त्याच व्हिडिओसाठी ट्रकवर चढलेलो तेव्हा माऊलींचं छान दर्शन झालं। नंतर उन्हातच घाटाकडे पावलं पळाली, कारण पालखीच्या आधी वर पोचायचंय। जाताना वारकऱ्यांसोबत हरिपाठ म्हणायचा किंवा भजन करत नाचत सगळा थकवा विसरत घाट चढायचा। माऊली हळू हळू चाला, मुखाने हरी नाम बोला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। रोड वायडिंग साठी फोडलेल्या घाटात हा छोटा झरणा पाहून वारकरी खुश होते, पण फोटोग्राफर्सचा फेवरेट स्पॉट जिथून पालखी कॅप्चर करायची ते सगळं फोडलेलं पाहून मला थोडं सॅड वाटलं। आणि पुढे थोडीच पावलं चालल्यावर विठ्ठल दिसला, पण तो पाहून ह्या माऊलीच्या स्माइलने हॅपी एनर्जी पसरली। ह्या वर्षी मूर्ती समोर पालखी येते तो अद्भुत नजारा मी मिस केला, पण स्वतः सोबत विठ्ठल मूर्ती घेऊन चालणाऱ्या ह्या वारकऱ्याचा लळा पाहिला। इथनं सगळे लोक खाली उतरतायत, म्हणजे पालखी पुढे येते आता विसाव्यापाशी, आणि आम्ही आलो आमच्या मित्राच्या अन्नदानच्या इथे, राजेश्वरच्या इथे। राजेश्वर मला दिसलाय, या त्याला भेटूयात। माऊली तिथे पुरी भाजी खातच होतो तेव्हा कळालं की आता जस्ट दिवे घाट चढून आलेत माऊली, आणि हा आहे त्यांचा सोहळा। विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल।